नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. जर तुम्ही किंवा तुमचे पालक ESIC म्हणजेच कर्मचारी राज्य विमा योजना अंतर्गत विमित व्यक्ती इन्शुअर्ड पर्सन असाल तर तुमच्यासाठी वैद्यकीय शिक्षणाची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ESICने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी MBBS, BDS आणि BSc नर्सिंग कोर्सेससाठी वॉर्ड्स ऑफ इन्शुअर्ड पर्सन कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. आमच्या या व्हिडिओमध्ये आपण या नोटिफिकेशनमधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ESIC म्हणजे काय आणि ही नोटिफिकेशन कोणासाठी आहे? ESIC म्हणजेच एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, कर्मचारी राज्य विमा निगम. ही भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक वैधानिक संस्था आहे. ही नोटिफिकेशन वॉर्ड ऑफ इन्शुअर्ड पर्सन IPS म्हणजेच विमाधारक व्यक्तींच्या पाल्यांसाठी आहे. विमाधारक व्यक्ती ज्या पालकांचा पगार ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे आणि ज्यांच्या पगारातून दरमहा ESI कापला जातो अशा कामगारांना विमाधारक व्यक्ती मानले जाते. अशा कामगारांची मुले ज्यांनी नीट UG 2026 परीक्षा दिली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ज्या पालकांकडे ESIC कार्ड आहे त्यांच्या मुलांसाठी सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. ही नोटीस त्याच राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल आहे. हा कोटा नक्की काय आहे? ESIC ही भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक संस्था आहे. ज्या पालकांचा विमा उतरवलेला आहे त्यांच्या पाल्यांसाठी ठराविक जागा राखीव ठेवल्या जातात. यालाच सीट्स अलोकेटेड फॉर वॉर्ड्स ऑफ इन्शुअर्ड पर्सन IPS असे म्हणतात. उपलब्ध जागांचा तपशील. यावर्षी उपलब्ध असलेल्या तात्पुरत्या प्रोव्हिजनल जागा खालीलप्रमाणे आहेत. MBBS एकूण 695 जागा, ज्यामध्ये बंगळूर, चेन्नई, कोलकाता, मुंबई, अंधेरी, फरीदाबाद यांसारख्या शहरांमधील 19 वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबईतील अंधेरी येथील ESIC हॉस्पिटलमध्ये 25 जागा उपलब्ध आहेत. BDS 28 जागा. ESIC डेंटल कॉलेज, गुलबर्गा, कर्नाटक. BSc नर्सिंग 60 जागा. बंगळुरू आणि गुलबर्गा येथील नर्सिंग कॉलेजेसमध्ये प्रत्येकी 30 जागा. पात्रता निकष, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. प्रवेशासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. नीट UG 2026 विद्यार्थ्याने नीट परीक्षा दिलेली असावी आणि ती पात्र क्वालिफाय केलेली असावी. वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेट. विद्यार्थ्याकडे ESIC द्वारे जारी केलेले वॉर्ड ऑफ इन्शुअर्ड पर्सन प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा. मुलांसाठी वय 21 वर्षापेक्षा जास्त नसावे. दिनांक 8/3/2026 पर्यंत. मात्र अविवाहित मुलींसाठी वयाची कोणतीही अट नाही. अर्ज कसा करावा? प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. स्टेप 1 www.esic.gov.in या वेबसाईटवर जाऊन वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेटसाठी अर्ज करा. स्टेप 2 विमित व्यक्तीच्या मोबाईलवर प्राप्त झालेल्या OTP द्वारे लॉग इन करा. स्टेप 3 आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, जसे की फोटो, जन्मदाखला, नीट ॲडमिट कार्ड. महत्त्वाच्या तारखा. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 30/4/2026 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 28/5/2026 रात्री 11:59 पर्यंत आहे. फी स्ट्रक्चर. ESI मधील शिक्षणाची फी इतर खाजगी कॉलेजेसच्या तुलनेत खूपच कमी आहे. ट्युशन फी 24,000 रुपये प्रतिवर्ष. MBBSच्या शेवटच्या 4.5 वर्षाच्या कोर्सेससाठी शेवटच्या वर्षी निम्मी फी घेतली जाते. कॉलेज डिपॉझिट 5,000 रुपये. परतावा मिळण्यायोग्य. इतर खर्च. युनिव्हर्सिटी चार्जेस, हॉस्टेल आणि मेस चार्जेस स्वतंत्र असतील. प्रवेशावेळी लागणारी कागदपत्रे. जेव्हा तुम्हाला सीट अलॉट होईल तेव्हा मूळ कागदपत्रांसह खालील गोष्टी सोबत ठेवा. ESIC ओळखपत्र, वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेट ॲनेक्स्चर 3, नीट 2026 ॲडमिट कार्ड आणि स्कोअर कार्ड, 10वी आणि 12वीची प्रमाणपत्रे, जन्मदाखला, जातीचा दाखला SC, ST, OBC, EWS असल्यास, महिला उमेदवारांसाठी विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट, बॉन्डची अट,
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, MBBS आणि BDS पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ESIC सोबत सर्व्हिस बॉन्ड करावा लागतो. याचे फॉर्मॅट नोटिफिकेशनच्या ॲनेक्स्चर 6A आणि 6B मध्ये दिले आहेत. लक्षात ठेवा, ESIC फक्त वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेट जारी करते. प्रत्यक्ष प्रवेशासाठी तुम्हाला DGHSच्या www.mcc.nic.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि तेथूनच मेरिटनुसार सीट अलॉट केली जाईल. असेच नवीन अपडेट्स आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी महाराष्ट्र करिअर काउन्सिलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. जर आमच्या चॅनलकडून आपणास नीट 2026 परीक्षा संदर्भात मोफत अपडेट्स हवे असतील तर फ्री अपडेट्स असा आम्हाला स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला आमचे पेड काउन्सिलिंग घ्यायचे असेल तर पेड असा स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. अशाच सखोल आणि तांत्रिक माहितीसाठी आपल्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.